पालकचे थालीपीठ करणार आहे। आता पालक बाजारात स्वस्त आहे ते पहा। मी छान चिरून धुवून ठेवलेले आहे। हे पहा छोटे छोटे बारीक चिरून, ही कोथिंबीर चिरून ठेवली आणि पातीचा कांदा हा पण बारीक चिरलेला आहे। आता मी हे सगळं यामध्ये टाकून घेते। हे सगळं हे मिक्स केलं। आता पहा मीठ घातलं तर याला थोडं पाणी सुटलेलं आहे मिठाने। आता यामध्ये हे कणिक घालून घेते। हे गव्हाचं पीठ आहे, हे घालते। हे मी यामध्ये दही घालते। हे आंबट दही नाही आहे आणि हे दह्यानेच भिजवते, म्हणजे याला चव चांगली येते। खूप आंबट दही नाही आहे आणि खूप गोडही नाही आहे, हे ताजं दही आहे घरचं। आता याला जर दह्याने भिजवली त्याची टेस्ट खूप छान लागते। आता मी हा गोळा तयार केलेला आहे सगळं भिजून। आता गॅसकडे जाते। आता मी ह्या निर्लेपचा तवा ठेवलेला आहे। याच्यावर मी पोळपाटावर हा कापड ओला करून ठेवलेला आहे आणि आता याच्यावर मी हे थालीपीठ थापून घेते। हे बघा मी दाखवते, छोटे छोटे असा गोळा करायचा आणि यामध्ये असं थापून घ्यायचं। घेतलेलं आहे हे पहा। आता यामध्ये मी हे छिद्रात तेल सोडून घेते थोडं थोडं। आणखी मी हे बघा छान शिजलेलं आहे हे। आता हे मी काढून घेते। हे बघा आता दुसरा करून घेते। आता याला छिद्र पाडून घेते, दुसरा पण शेकून घेते। आता यामध्ये तेल घालून घेते छिद्रामध्ये। आता हा पण माझा पराठा शिजलेला आहे। असे मी 2 पराठे केले आणि हे बघा हे पालक नाही ओल्या कांद्याचे पराठे आणि हे दही मी साखर घालून केलेलं आहे। हे गोड दही आहे। त्याच्याबरोबर जर तुम्हाला आवडलं असेल तर असं दह्याबरोबर टमाटर सॉस बरोबर